आहेत आपल्याकडे, ज्या इंडो इटालियन चेन आहेत. मेन्स ब्रेसलेट मिनिमम एक 8 ते 9 ग्रॅमपासून स्टार्ट होतात आपल्याकडं. त्याच्या पुढे आपण घेईल तसे 4.5-5 तोळ्यापर्यंत पण येतात. चेन जशी असेल तसं पण तुम्ही घेऊ शकता किंवा मग तुम्हाला हवं तसं कस्टमायझेशन करू शकता. याच्यातले काही प्रकार आहेत. याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला याच्यामध्ये स्टोनवालं दिसतं, अमेरिकन स्टोन आहे फॅन्सी पॅटर्नमध्ये, हे तुम्ही घेऊ शकता. हे आहे इंडो इटालियनमध्ये, जसे की तुम्ही इंडो इटालियन हॉलो चेन बघता त्या चेनला सूट करणारा हा पॅटर्न आहे. किती तोळ्याची तरी? हे आहे तो 17 ग्रॅममध्ये. हा आहे तो 29 आहे. हा जो येतो स्टोनवाले जे येतात ते सगळे सॉलिडमध्ये असतात, भरीव असतात, रोजच्या वापरामध्ये टिकावं त्यासाठी थोडंसं वजन दिलेलं असतं. ओके. आणि आजचा रेट काय आहे सोन्याचा? आजचा 22 कॅरेटचा रेट आहे 82,980 रुपये आणि जर 24 कॅरेटचा बघितलं तर 89,660 रुपये आहे. ओके. तर रिंग कलेक्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर बँड पॅटर्नमध्ये येतं, कपल बँड पॅटर्न येतो, इक्वल बँड पॅटर्न येतो. त्याच्यानंतर तुमचे जे रेग्युलर फॅन्सी पॅटर्न असतात ते पण असतात. कलर स्टोनमध्ये काही कस्टमरांना किंवा काही लोकांना आवडतं किंवा कलर स्टोन आवडतो घालायला, तर कलर स्टोन ऑप्शन आहेत. फॅन्सी पॅटर्नमध्ये बघितलं तर या टाईपमध्ये पण आपलं नवीन कलेक्शन लॉन्च झालेलं आहे, ज्याचं की आपण जसं हे असतं ना. नमस्कार, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहे पुणा गाडगे ज्वेलर्स, निगडी ब्रँच. ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आजचा हा व्हिडिओ खास जेंट्ससाठी आहे. तर मी आज PN गाडगे ज्वेलर्स यातील जेंट्स कलेक्शन घेऊन आलेली आहे. तर इथे आपण चेन, अंगठी, कडे, ब्रेसलेट यांचं आपण कलेक्शन पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. निगडी ब्रँचमधून बोलतो आहे. आपल्याकडचं जे चेन कलेक्शन आहे ते मी तुम्हाला आत्ता दाखवतो आहे. आपल्याकडं अगदी 2.5 ग्रॅमपासून चेन आहे. ती हेवी वेटपर्यंत तुम्ही 10 तोळ्यापर्यंत 15 तोळ्यापर्यंत पण तुम्हाला हवी तशी मॅन्युफॅक्चर करून घेऊ शकता. मी आत्ता आपल्याकडे जे अवेलेबल आहेत ते तुम्हाला दाखवतो. हे बॉक्स पॅटर्नमधली चेन आहे. हिचं वजन आहे 2.5 ग्रॅम. आपण गिफ्टसाठी वगैरे ह्या चेन यूज करू शकतो किंवा गिफ्ट पर्पजसाठी बेस्ट ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हेवी पाहिजे असेल तर आपल्याकडे 4.5 ग्रॅममध्ये पर्यंत अवेलेबल आहे. त्याच्यापेक्षा मोठं बघितलं तर 7.5 ग्रॅमपर्यंत, ही 10 ग्रॅमपर्यंत आहे. त्याच्यामध्ये 15 ग्रॅम, 16 ग्रॅम, 17 ग्रॅम. जेंट्समध्ये जर आपण बघितलं तर काही लाँग चेन येतात ज्या की लेंथवाईज थोड्याशा जास्त असतात. याच्यामध्ये पण हँडमेड पॅटर्न येतो, मशीनमेड पॅटर्न येतो. हा जो येतो कोइंबतूर पॅटर्न आहे. याच्यामध्ये हा हँडमेड प्रकार आहे पूर्ण. हा वापरण्यासाठी आणि टिकण्यासाठी एकदम मजबूत असतो. हा पण रोप चेन आहे, हा पण हँडमेड आहे. ही एकदम सॉलिडमधली चेन आहे, एकदम भरीव येते, पोकळ बिलकुल नाही आहे, त्याच्यासाठी ब्रेक होत नाही आहे. आणि ही जी चेन आहे वापरण्यासाठी एवढी मजबूत आहे की ब्रेक व्हायचा बिलकुल चान्स नाही आहे. ह्या मशीन मेडमध्ये हा प्रकार येतो, इंद्रजीत चेन म्हणून हा ही चेन आहे. ही पण भरीव आहे पूर्ण. आता हिचं वजन बघितलं तर तुम्ही जवळपास 4 तोळे आहे, बट तिला बघून असं वाटणार नाही की ती 4 तोळ्याची आहे. खूप भरीव आहे, तर ही पण टिकायला मजबूत आहे. लाईट वेटमध्ये हेवी लुकवाल्या पण चेन येतात ज्या की इंडो इटालियन पॅटर्न असतात, त्याच्यामध्ये अशा टाईपचे प्रकार येतात. ही पण 4 तोळ्यामध्ये, पण ती दिसायला खूप मोठी दिसते. लाईट वेट हेवी लुक आहे, हॉलो असते. याला पण वापरताना थोडंसं काळजी घ्यायला लागते आपल्याला. जास्त रफ यूज नाही करू शकत आपण, कारण काय होतं हे जर पोकळ असल्यामुळे डॅमेज वगैरे झाले तर रिपेअरिंग करायचे चान्सेस खूप कमी असतात त्याला. आपल्याकडे हा एक प्रकार आहे नवीन लॉन्च झालेला आहे, कुबेन चेन म्हणून. ही जी चेन पॅटर्न आहे हा पण हँडमेड प्रकार आहे. ही पण भरीवमध्ये येते पूर्ण. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आहे, एक मॅट पॉलिश आहे, एक हाय पॉलिश आहे. तर याच्यामुळे काय होतं चेनला लुक येतो. याच्यामध्ये डिझाईन पण केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इंडो इटालियनमध्ये हा एक प्रकार येतो, हा हँडमेडमध्ये येतो. तसंच हा इंडो इटालियनमधला एक प्रकार आहे. याचं पण वजन जवळपास एक 5 तोळ्यापर्यंत वगैरे तुम्हाला ही चेन बसते. त्याच्यासोबतच आपल्याकडं पेंडंटचं कलेक्शन पण आहे. पेंडंटमध्ये खूप सारे व्हरायटीज ऑप्शन्स आहेत आपल्याकडं, जसं की ओम पेंडंट येतं, सूर्य पेंडंट येतं, गणपती पेंडंट येतं. आपल्याला पाहिजे ते भेटतील किंवा तुम्हाला लेटर कस्टमाइज करू शकतो. लेटर वगैरे जरी हवं असेल तुम्हाला किंवा तुमच्या नावाचं वगैरे जरी पेंडंट बनवून हवं असेल तर आपण तसं मॅन्युफॅक्चर तुमच्या ऑर्डरप्रमाणे तुमचं कस्टमायझेशन करून आपण देतो त्याला. ओके. आपल्याकडं मेन्समध्ये ब्रेसलेटचं जे कलेक्शन आहे आपल्यामध्ये, याच्यामध्ये आपल्याकडं इंडो इटालियन टाईपमध्ये बसतात, लाईट वेटमध्ये भेटतात, हॉलोमध्ये भेटतात, भरीव पॅटर्नमध्ये भेटतात. तुमच्या चेनसोबत मॅच होतील अशा पण डिझाईन्स आहेत आपल्याकडे, ज्या इंडो इटालियन चेन आहेत. मेन्स ब्रेसलेट मिनिमम एक 8 ते 9 ग्रॅमपासून स्टार्ट होतात आपल्याकडं. त्याच्या पुढे आपण घेईल तसे 4.5-5 तोळ्यापर्यंत पण येतात.
चेन जशी असेल तसं पण तुम्ही घेऊ शकता किंवा मग तुम्हाला हवं तसं कस्टमायझेशन करू शकता. याच्यातले काही प्रकार आहेत. याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला याच्यामध्ये स्टोनवालं दिसतं, अमेरिकन स्टोन आहे. फॅन्सी पॅटर्नमध्ये हे तुम्ही घेऊ शकता. हे आहे इंडो इटालियनमध्ये, जसे की तुम्ही इंडो इटालियन हॉलो चेन बघता त्या चेनला सूट करणारा हा पॅटर्न आहे. किती तोळ्याची तरी? हे आहे तो 17 ग्रॅममध्ये. अच्छा. हा आहे तो 29 आहे. हा जो येतो स्टोनवाले जे येतात ते सगळे सॉलिडमध्ये असतात, भरीव असतात, रोजच्या वापरामध्ये टिकावं त्यासाठी थोडंसं वजन दिलेलं असतं. ओके. आणि आजचा रेट काय आहे सोन्याचा? आजचा 22 कॅरेटचा रेट आहे 82,980 रुपये आणि जर 24 कॅरेटचा बघितलं तर 89,660 रुपये आहे. ओके. त्याच्यामध्ये हा एक परत कास्टिंगचा ब्रेसलेट म्हणतो, हा कास्टिंगचा प्रकार आहे. हा पूर्ण हा डायमध्ये बनवला जातो. त्याच्यामध्येच हा पण एक प्रकार आहे कार्टियर ब्रेसलेट म्हणून. याचं काय वेट आहे? याचं जे वेट आहे ते 17 ग्रॅम आहे. याचं पण याचं 25 ग्रॅम आहे. हा बघितला, हा सगळ्यात जास्त चालणारा पॅटर्न आहे. लाईट वेट हेवी लुकमध्ये सगळ्यात जास्त यूज केला जाणारा हा प्रकार आहे. हा 19 ग्रॅममध्ये येतो, 2 तोळ्यापर्यंत बसतो, बट तो दिसताना जास्त वजनाचा वाटतो. लाईट वेट हेवी लुक आहे. हा पण आहे, हा पण तुमचा इंडो इटालियन मधला पॅटर्न आहे. हे कुबेन चेनचा जो प्रकार आहे त्या कुबेन चेन सोबत मॅच होणारा हा त्याच प्रकारामधला किंवा त्याच कड्यान टाईपमध्ये हा पण एक ब्रेसलेट आहे आपल्याकडे. हा थोडासा हेवी वेटमध्ये जातो. याचं वजन जवळपास 5 तोळे आहे. त्याच टाईपमध्ये हा स्टोन प्लस हाय पॉलिश प्लस मॅट पॉलिश असं तिन्ही डिझाईन एकत्र करून हा एक डिझाईन बनवलेला आहे. अशामध्ये पण तुम्ही घेऊ शकता. त्याचं वेट काय? याचं वजन आहे जवळपास 3 तोळे. ओके. इथे पण डिझाईन आहेत. सुंदर असं मेन्स कलेक्शन आहे. रिंग कलेक्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर बँड पॅटर्नमध्ये येतं, कपल बँड पॅटर्न येतो, इक्वल बँड पॅटर्न येतो. त्याच्यानंतर तुमचे जे रेग्युलर फॅन्सी पॅटर्न असतात ते पण असतात. कलर स्टोनमध्ये काही कस्टमरांना किंवा काही लोकांना आवडतं किंवा कलर स्टोन आवडतो घालायला, तर कलर स्टोन ऑप्शन आहेत. फॅन्सी पॅटर्नमध्ये बघितलं तर या टाईपमध्ये पण आपलं नवीन कलेक्शन लॉन्च झालेलं आहे. ज्याचं की आपण जसं हा जो प्रकार आहे तो अँटिकमधला आहे. याचं पॉलिश, याचं डिझाईन तुम्ही बघाल तर थोडंसं युनिक आहे बाकीच्या डिझाईन्सपेक्षा. एक तर येलो गोल्ड असतं किंवा रोज गोल्ड असतं, तर हा थोडंसं तुम्हाला वेगळ्या टाईपमध्ये पॉलिशमध्ये बघायला भेटेल. असं पण कलेक्शन आपल्याकडे लॉन्च केलेलं आहे. याच्यामध्ये जेंट्स रिंगमध्ये जर बघायला गेलं तर मिनिमम आपल्याकडे 4 ग्रॅमपासून स्टार्ट होतं. त्याच्यानंतर मग जसं साईज एक्सटेंड होतं तसं रिंगचं वजन वगैरे पण एक्सटेंड होतं. बँड पॅटर्नमध्ये बघितलं हे सॉलिड पॅटर्न असतात, दिसायला लहान दिसतात बट वजन जास्त असते यांचं. त्याच पॅटर्नमध्ये जर तुम्ही असं बघितलं, बँड पॅटर्नमध्ये काय वेट पासून स्टार्ट आहे? बँड पॅटर्नमध्ये जेंट्सची बघितली तर मिनिमम एक 6 ते 7 ग्रॅमपासून स्टार्ट होते. बाकी नॉर्मल रिंग तुम्हाला 4 ग्रॅमपासून भेटते, पण बँड पॅटर्नमध्ये बघितलं तर तुम्हाला एक 7 ग्रॅमपासून स्टार्ट होते. ओके. याच्यामध्ये तुम्हाला फॅन्सी पॅटर्नमध्ये बघितलं तर इथं शिवमुद्रा, राजमुद्रा किंवा मग तुम्हाला दुसरं काही डिझाईन हवं असेल तर तशा टाईपमध्ये पण भेटतात. ओमवाले भेटतात, जॅगवार भेटतं, मर्सिडीज भेटतं किंवा स्टोनमध्ये पण भेटतात. यामध्ये आपल्याला किती वेट पासून स्टार्ट होणार? याच्यामध्ये आपल्याला 4 ग्रॅमपासून स्टार्ट होतात. ओके. जसं की साईजनुसार साईज मोठी झाली तर वजन वाढतं त्याच्यात. आपल्याकडे काही अमेरिकन स्टोनमध्ये पण काही पॅटर्न आहेत आपल्याकडे रिंगचे. हे बघितलं तर याच्यात तुम्ही पूर्ण स्टोनचं डिझाईन आहे. याच्यामध्ये हे पण तुमचं जे आहे ते 5 ग्रॅमपासून तुम्हाला स्टार्ट होते जेंट्सची रिंग. त्याच्यामध्ये अमेरिकन स्टोनमध्ये हे तुम्हाला असे डिझाईन्स येतील. त्याच्यानंतर आपल्याकडे सिंगल स्टोनमध्ये कलर स्टोन ऑप्शन आहे. हे राशीचे वगैरे स्टोन नाही आहे, नॉर्मली आपण कोणीही वापरू शकतो. जसं की फॅन्सी किंवा आवडतं त्या कलर स्टोनमध्ये तुम्ही घेऊ शकता. फिंगर रिंगमध्ये आपल्याकडे हे पण कलेक्शन आहे. हे कलेक्शन थोडंसं हेवी वेटमध्ये जातं. मिनिमम एक 8 ते 10 ग्रॅमपासून स्टार्ट होतं ह्या मोठ्या रिंग. मला हेवी वेटमध्ये जाणारं अँटिकमधलं कलेक्शन आहे. हे मिनिमम एक ही जी आहे ती 15 ग्रॅमची फिंगर रिंग आहे. ही पण आहे ती जवळपास 13 ग्रॅमची फिंगर रिंग आहे. हा पण त्याचमधला सॉलिडमधला पॅटर्न आहे. 11 ग्रॅममध्ये तुम्हाला अशी पण भेटेल. आणि हा ग्रीन स्टोनमध्ये एक आहे, एमरल्ड म्हणतो आपण, एमरल्ड टाईपमध्ये तुम्हाला ही पण भेटेल. अशा भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत ज्या की तुमच्या साईजनुसार अवेलेबल करून दिल्या जाते. बाय ऑर्डर तुम्हाला साईज वगैरे बनवून दिली जाईल. नक्कीच विजिट करा. मेन्स कलेक्शनमध्ये आपल्याकडं आणखीन एक प्रकार आहे, कडा पॅटर्न आहे. याच्यामध्ये सरदारजी कडा येतो. हा रेग्युलर सरदारजी कडा आहे. सगळ्यात कमी मेकिंग असते, याला वापरायला एकदम मजबूत असतो. हा पॅटर्न हॉलो येत नाही, भरीव येतो. याच्यामध्ये साईजनुसार आपण 20 ग्रॅम 25 ग्रॅमपासून पण बाय ऑर्डर बनवून घेऊ शकतो.
ह्याची मेकिंग चार्जेस काय आहे? याचे मेकिंग चार्जेस आहेत 6.5%. ओके. पण याच्यामध्ये जर तुम्ही थोडंसं फॅन्सी टाईपमध्ये गेलात, हा जो आहे आपल्याकडे जॅगवरचा कडा आहे, याला मेकिंग जी लागते 16% मेकिंग लागते फॅन्सी पॅटर्न असल्यामुळे. हा थोडासा आतून हॉलो असतो, पूर्ण सॉलिड नसतो फॅन्सी असल्यामुळे. आणि याला वरतून तुम्ही बघितलं तर रोडियम पॉलिश आहे याच्यावरती, जॅगवर मल्टिपल डिझाईन्स याच्यावरती केलेले आहेत. हा तुम्हाला बसतो जवळपास 3.5 तोळ्यामध्ये हा बसतो आत्ता. साईज एक्सटेंड होईल किंवा याच्यामध्ये जर सॉलिड हवा असेल तर तुम्ही बनवून घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला असं मल्टिपल ऑप्शन्स भेटतात डिझाईन्समध्ये. यांना फक्त ज्या पॅटर्नला फॅन्सी पॅटर्नला मेकिंग चार्जेस जे आहेत ते जास्त असतात, जे की रेग्युलर सरदारीच्या पॅटर्नला कमी असतो. तर याच्यामध्ये तुम्हाला जर फॅन्सी पॅटर्न हवा असेल तर तुम्ही हे पण घेऊ शकता. याच कडा पॅटर्नमध्ये आपल्याकडं हे तोडे पॅटर्नमध्ये कडा येतो. हा ओपनेबल असतो, हा लाईट वेटमध्ये येतो, लुकवाईज मोठा असतो. हा तुम्हाला डेली वापरता येणार नाही आहे, हा फक्त तुम्ही फंक्शनपुरता वापरू शकता. याला ओपन करण्यासाठी तुम्हाला असं साईडनं स्क्रू दिलेलं आहे, कारण याला आपण जास्त प्रेस करून काढघाल नाही करू शकत. त्यासाठी तुम्ही डायरेक्ट हातात घालून डायरेक्ट पॅक करू शकता तुम्ही. लाईट वेटमध्ये असल्यामुळे हातातून काढघाल करताना सेपलेस बेंड होऊ नये त्याच्यासाठी याला स्क्रू हा ऑप्शन दिलेला आहे. तर हे फंक्शनसाठी यूज करायला एकदम बेस्ट ऑप्शन आहे. किती तोळ्याचा आहे हा जो आहे सिंगल पीस बसतो तुम्हाला जवळपास 15 ग्रॅममध्ये. ओके. लाईट वेटमध्ये दिसायला खूप मोठा दिसतो, लाईट वेट हेवी लुक आहे. 15 ग्रॅममध्ये ठीक आहे. बल्स ऑप्शन्स आहेत. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता गणपती पेंडंट भेटेल, राजमुद्रा भेटेल, सूर्य पेंडंट भेटेल, ओम भेटेल. किंवा अँटिकमध्ये पण तुम्ही बघितलं तर आपल्याकडे अँटिकमध्ये पण हे कृष्णाचं आहे, नंतर हे गणपतीचं आहे. हे अँटिकमध्ये पण येतील, रेग्युलरमध्ये पण येतील, मल्टिपल ऑप्शन्स आहेत. पेंडंटमध्ये पण लाईट वेटपासून हेवी वेटपर्यंत तुम्हाला हवं तसं तुम्ही तुमच्या नावाचं लेटर वगैरे ॲड करू शकता किंवा तुम्हाला हवं ते लेटर किंवा नाव बनवून घेऊ शकता. आपल्याकडे तो पण ऑप्शन आहे. लेटर पेंडंटमध्ये पण हे बघा असं स्टोनवाले पण लेटर भेटतात, हाय पॉलिश मॅट पॉलिशमध्ये भेटतात किंवा मग असं हार्ड शेपमध्ये वगैरे जरी तुम्ही आतमध्ये जरी लेटर हवं असेल तर तुम्हाला तसं पण भेटेल. ओके.